आणि परिच्छेद 5वा, बरोबर ना? तरंग 2, परिच्छेद 5वा, प्रयोजनाविषयी विचार. या विचारसागर नामक ग्रंथामधील प्रथम तरंगाचा विचार पूर्ण करून द्वितीय तरंगामध्ये आपण पदार्पण केल्याच्या नंतर पूर्वपक्षाच्या मते 2 अनुबंधाची असिद्धी आणि सिद्धांताच्या मते पुन्हा त्या 2 अनुबंधाची सिद्धी इतका विषय आपण पूर्ण केला. त्यामध्ये पूर्वपक्ष म्हणतो तुमच्या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही. तर सिद्धांती म्हणतात पुष्कळ नाही हे म्हणणं बरोबर आहे, पण कोणीच नाही असं नाही. तर पुष्कळात कोण नाही तर पामर नाही, विषयी नाही आणि मुक्तही नाही. भलेही कौतुकाने पठण पाठनामध्ये मुक्त प्रवृत्त झाला तरी तोही अधिकारी नाही. कारण आगवेची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून नव्हती स्वतंत्र आत्मबोधी, आणि तो आत्मबोधाने संपन्न आहे, त्यामुळे तोही अधिकारी नाही. पण राहिला जो जिज्ञासू मुमुक्षू ज्ञातुमिच्छा जिज्ञासा मुक्तुमिच्छा मुमुक्षा असा जिज्ञासू मुमुक्षू या ग्रंथाचा अधिकारी आहे. नंतर पूर्वपक्ष पुन्हा बोलतो अनुबंध 2 जीव ब्रह्मैक्य हा विषय. या अनुबंधाची असिद्धी आहे का, तर त्याने एक सूत्र घेतलं लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. आणि लक्षण साम्य नाही म्हणून जीवशिव ऐक्य हा विषय सिद्ध नाही. तर सिद्धांताने त्यातही सांगितलं विशिष्ट असणाऱ्या जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होत नाही असं जर तू म्हणशील तर ते आम्हाला मान्यच आहे. पण त्यातला विशिष्ट भाग जो साक्षी आहे त्याचंही ब्रह्माशी ऐक्य होत नाही असं मात्र म्हणता येणार नाही. साक्षी भागाचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही असा विषयाची सिद्धी झाली. आता प्रयोजनाबद्दल विचार सुरू झालेला आहे. प्रयोजनाबद्दल विचारच जवळपास आता या द्वितीय तरंगाचा त्यामध्ये समारोप होतो. हा परिच्छेद म्हणजे हा विचार थोडासा विस्तृत पद्धतीने आहे, व्यापक पद्धतीने दिलेला आहे, पण तो अत्यंत आपल्याला आवश्यक आहे. कारण यामध्ये आता नेहमी आपण ज्या वेळेला आपल्यासमोर ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबाराची गाथा, नाथबाबाचे एकनाथी भागवत किंवा सकल संत वाङ्मय आपल्यासमोर येतं, त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये जे संशय असतात, शंका असतात, मग इथे संत असं का म्हणतात, तिथे तसं का म्हणतात, ते कधीकधी त्यांनी पूर्वपक्षाची भूमिका घेऊन बोललेली असते, कधीकधी उत्तर पक्षाची भूमिका घेऊन बोललेली असते, कधीकधी संत एखादा कर्मकांडातला साधक त्याच्या दृष्टीने बोलत असतात, कधीकधी उपासना प्रकरणातला साधक त्याच्या दृष्टीने बोलत असतात, कधीकधी ज्ञान प्रकरणातला जो साधक आहे त्याच्या दृष्टीने बोलत असतात. मग त्यामुळे तो सगळा समन्वय आपल्याला कळण्याकरता या प्रकरण ग्रंथाची आपल्याला खूप मोठी मदत होते. म्हणून विचारसागर हा असा एक प्रकरण ग्रंथ आहे. म्हणून आपल्या मारुती बाबाचं वाक्य आपण 2-3 वेळेला बोललो आतापर्यंत, घागर में सागर. अध्यात्म विश्वातला सगळा सागर एका घागरेमध्ये सामावा अशा पद्धतीचा ग्रंथ कोणता असेल तर हा विचारसागर ग्रंथ आहे. आणि आश्चर्य विशेष हा या ग्रंथाचा हा आहे का अनेक ग्रंथ पूर्वीची कशी होती, संस्कृत होती मुळात, आणि नंतर त्यांचं प्राकृत झालं. आता गीता मुळात काय आहे, संस्कृतमध्ये. नंतर मग संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीशी मराठी गीता देवी. वेद कसे आहे पूर्वीचे, संस्कृत आहे. आणि मग चौवेदाचे केल्याशी विवरणार्थही गहन करून या, मग ते तुकोबारायांनी पंचमवेद आपल्याकरता निर्माण केला. बरं, श्रीमद भागवत महापुराण कसं आहे, संस्कृत आहे. नंतर मग त्या 11व्या स्कंदावरती 18,000 ओव्या नाथबाबाने आपल्याकरता केल्या, पण मूळचे ते ग्रंथ कसे आहेत, संस्कृतमध्ये आहे. आणि नंतर त्यांचं प्राकृत झालं. जगाच्या पाठीवर माझ्या माहितीनुसार असा पहिला हा विचारसागर ग्रंथ आहे का जो मूळचा कसा आहे अगोदरचा प्राकृतमध्ये आहे, बरोबर. आणि प्राकृतमध्ये असताना नंतर त्याचा संस्कृत झालेला आहे. म्हणजे इतर भाषेत तर त्याचे भाषांतर झालेच, पण संस्कृतमध्ये सुद्धा वासुदेवेंद्र सरस्वती त्यांनी त्याचं नंतर काय केलं, पुन्हा संस्कृत विचारसागर तयार केला. म्हणजे हा विशेष ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथातील द्वितीय तरंग, त्या द्वितीय तरंगातील तृतीय अनुबंध, आणि त्या तृतीय अनुबंधाची असिद्धी पूर्वपक्ष सांगणार आणि सिद्धांती सिद्धी सांगणार. अनुबंध म्हणजे काय, पहिल्या तरंगातच आपण पाहिलेलं आहे. काय कशाला म्हणतात अनुबंध, बरोबर आहे, ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि असे अनुबंध किती आहेत, 4 आहेत. त्यातला पहिला अनुबंध अधिकारी आहे, दुसरा विषय आहे, तिसरा प्रयोजन आहे आणि चौथा संबंध आहे. तर त्यातल्या 4ही अनुबंधाचं सूत्ररूपाने लक्षण पहिल्याच तरंगात आपण पाहिलं. निष्काम कर्म, निष्काम उपासना करून मलविक्षेप 2 दोष घालवले असून
ब्रह्मात्म स्वरूपाचं आवरण निवृत्त करण्याकरता साधन चतुष्टय संपन्न झाला, तो सांगितला होता अधिकारी, ग्रंथाचा अधिकारी. आणि असा अधिकारीच नाही पूर्व पक्ष बोलला दुसऱ्या तरंगात, तर म्हटले पुष्कळ नाही, पण जिज्ञासू मुमुक्षू आहे. नंतर दुसरा अनुबंध जो विषय तोही पहिल्या तरंगात सांगितला. शब्द प्रमाणाने आणि अनुमान प्रमाणाने, म्हणजे श्रौत आस्तिक असेल शब्द प्रमाणाने, तार्किक आस्तिक असेल अनुमान प्रमाणाने जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे ना, किंवा जीव ब्रह्म ऐक्य या विषयाचं प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा विषय पहिल्या तरंगात सांगितला. दुसऱ्या तरंगात पूर्वपक्ष तोच म्हटला हा विषय सिद्ध नाही, लक्षण साम्यच नाही. त्याला म्हटले बरोबर आहे, विशिष्ट मंडल तर ऐक्य होणार नाही, विशिष्ट जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होत नाही, पण त्यातला विशेष भाग असणारा जो साक्षी आहे तो ब्रह्मासारखाच असंग निर्विकार व्यापक आणि एक असल्यामुळे लक्षण साम्यात एकत्व सिद्धी ऐक्य व्हायला हरकत नाही. तसंच तिसऱ्या अनुबंधाचं पहिल्या तरंगात लक्षण केलेलं आहे. प्रयोजन ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणतात, आणि तेच या ग्रंथाचं परमप्रयोजन आहे. आणि त्या परमप्रयोजनाची असिद्धी पहिल्या तरंगात करण्याचा प्रयत्न केला पूर्वपक्षाने, तसा इथे आता तो करतो. पहिल्या तरंगामध्ये काल आपण शेवटी पाहिलं, प्रयोजनामध्ये दोन अंश, एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि दुसरा अंश आहे परमानंदाची प्राप्ती. त्यातल्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे दोन विरोधी आहेत. आणि दुसरी म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणत असताना दुःख स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच तर निवृत्त करणार काय, आणि सुख हे आपलं स्वरूपच आहे तर त्याची प्राप्ती करणार काय, कशी, असं कोणाचं म्हणणं होतं पूर्वपक्षाचं. याचा अर्थ पूर्वपक्षाला म्हणायचं काय, अप्राप्ताची प्राप्ती म्हणा, आगंतुकाची निवृत्ती म्हणा, पण जे आपलं स्वरूपच आहे तर त्याची काय प्राप्ती करणार, आणि स्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा त्रयकालिक अत्यंत अभाव आहे तर त्याची निवृत्ती काय करणार. तर सिद्धांताने उत्तर दिलं मध्यंतरी आहे ना, भ्रांती याचा स्वीकार केला का नित्य प्राप्ताच्या ठिकाणी प्राप्तीचा आणि नित्य निवृत्ताच्या ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार घडायला हरकत नाही. सर्परज्जूच्या ठिकाणी नित्य निवृत्तच आहे, सर्परज्जूच्या ठिकाणी नित्य निवृत्तच आहे, तरी सुद्धा निवृत्तीचा व्यवहार घडला की नाही. का निवृत्तीचा व्यवहार घडला, अगोदर प्राप्तीचा व्यवहार घडला. ब्रह्मामध्ये आपल्याला तो आहे असं वाटलं म्हणून नाही असं सिद्ध झालं, नाहीच तर नाही काय सांगणार, पण आहे वाटला ना मध्यंतरी म्हणून नाही असं सिद्ध करता आलं, व्यवहार घडला. त्याच पद्धतीने सुवर्ण कंकण त्याच्या हातातच आहे, पण हरवला असा त्याला भ्रम झाला म्हणून पुन्हा त्रयस्थानी आपताने सांगितलं अहो जे हरवलं म्हणतात ते तुमच्या हातातच आहे. तो म्हणतो हो सापडलं बरं, पण सापडायला ते कोणी चोरून नेलं होतं काय, पण व्यवहार घडला की नाही, कारण तर मध्यंतरी हरवल्याचा भ्रम झाला म्हणून सापडल्याचाही व्यवहार प्राप्तीचाही व्यवहार घडला. कौनू एकू भ्रमलेपणे मी तो नवेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथीरा छंद अंत करणे घेऊन टाकी, किंवा व्याळा का हारा वरपाडा झाली अविरा, हारशाने दरारा सरिसाची उठी. पण एकदा रज्जू झाले या गोचरू, आभास आता तो व्याळा कारू. पुढे आठवते कोणाला तर सांगा. रज्जू झाले या गोचरू, आभास आता तो व्याळा कारू. रज्जूचे विशेष स्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर तो व्याळा आकार काय भासमान होता. रज्जू झाली या गोचरू होय जेवी, रज्जूपाने एकदा कळाल्याच्या नंतर तो सर्पाचा त्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होतो, पण तरीसुद्धा आता माझा सर्प निवृत्त झाला असा व्यवहार तो करतो. एकच उत्तर दिलं का मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केला का नित्य प्राप्ताच्या ठिकाणी प्राप्तीचा, नित्य निवृत्ताच्या ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार घडायला हरकत नाही, असं उत्तर दिलं. आणि म्हटले पण का हो तुमचा मोक्ष कसा, म्हणले दोन अंश. कोणते, एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजेच अभाव, परमानंदाची प्राप्ती म्हणजे भाव. भाव म्हणजे असणं, अभाव म्हणजे नसणं. मग असणं आहे तर नसणं राहणार नाही, नसणं आहे तर असणं राहणार नाही, प्रकाश आहे तर अंधार नाही, अंधार आहे तर प्रकाश नाही. हे आमचे शत्रू नाही मग मित्र आहे, मित्र नाही मग शत्रू आहे. समोरची व्यक्ती स्त्री नाही मग पुरुष आहे, पुरुष नाही तर स्त्री आहे. म्हणजे काही ना काहीतरी एक राहील ना, मग भाव तरी राहील नाही तर अभाव तरी राहील. भाव आणि अभाव दोन विरोधी धर्म एका मोक्षरूपी अधिकरणामध्ये कसे राहतील, म्हणून तुमचं प्रयोजन असिद्ध. पहिल्या तरंगात त्याला सांगितलं नाही आमचं प्रयोजन सिद्ध, कारण दुःखाची आत्यंतिक निवृत्ती जी आहे ती कशात नाही, उपादानात नाही. कशात आहे, अधिष्ठानात आहे. कशी नाही, लयरूप नाही. कशी आहे, आत्यंतिक आहे. कशाने नाही, क्रियेने नाही. कशाने आहे, ज्ञानाने आहे. आणि मग ती अधिष्ठानात असल्यामुळे ते अधिष्ठान कसं नाही, अभावरूप नाही, कसं आहे, भावरूप आहे. आणि मग दुःखाची आत्यंतिक निवृत्ती कुठे होते,
अधिष्ठानात होते ना. अधिष्ठान कसं आहे? भावरूप आहे. जसं रज्जूवर भासलेला सर्प रज्जू ज्ञानानंतर कुठे जातो? रज्जू रूप होतो. रज्जू कसा नाही? अभावरूप नाही. मग रज्जू कसा आहे? भावरूप आहे. म्हणून रज्जूवर भासलेल्या सर्पाची निवृत्ती म्हणजे तो अभाव झाला का ती भावरूप झाली? भावरूप झाली. तसं दुःख एकदा परमानंदरूप परमात्मा आहे आणि तो मीच आहे असं एकदा कळाल्याच्या नंतर दुःखाची निवृत्ती आत्यंतिक झाली. आणि ती आत्यंतिक निवृत्ती कुठे झाली? अधिष्ठानात झाली. अधिष्ठान कसं आहे? भावरूप आहे. म्हणून आमचा मोक्ष कसा नाही? भावरूप नाही तर कसा आहे? केवळ भावरूप आहे. कसा आहे? केवळ भावरूप आहे. असा विचार पहिल्या तरंगात आपण कालही शेवटी थोडासा विचार हा केला. तसंच आता प्रयोजनाचा असंभव सांगतो. कोण? पूर्वपक्ष. पूर्वपक्ष प्रयोजनाचा असंभव सांगतो. पण तत्पूर्वी आपल्याला समोर ग्रंथकार प्रयोजन शब्दाचा थोडक्यात आशय आपल्यासमोर ठेवतात. या ग्रंथाचं परमप्रयोजन आपल्याला पहिल्या तरंगात तर आपण पाहिलेच आहे. पण पहिल्या तरंगात परमप्रयोजन काय पाहिलं? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात आणि तेच या ग्रंथाचं परमप्रयोजन आहे. एवढं बोललेत. पण तेच परमप्रयोजन कसं? अशी सिद्धी आरंभी या 5व्या परिच्छेदामध्ये करतात. तत्पूर्वी प्रयोजन शब्दाचा अर्थ काय हे आपल्याला पहिले सांगतात. प्रयोजन शब्दाचा अर्थ काल काय म्हटलं आपण? आळंदीत केला जातो सहज आपल्या गुरुबंधूमध्ये. तर त्याचा अर्थ काय केला जातो? प्रयोजन म्हणजे बेत काय आहे ना. खेड्यापाड्यात प्रयोजन शब्दाचा अर्थ काय केला जातो म्हटलं आपण? कारण काय. आणि विचारसागर पंचदशी या प्रकरण ग्रंथामध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ काय केला जातो? फल काय आहे ना. प्रयोजन शब्दाचा अर्थ केला जातो फल. आणि ते सुद्धा कोणतं प्रयोजन इथे? परमप्रयोजन. बरं मग आता तेच परमप्रयोजनाची अपेक्षा कोणाला नाही? उत्तर आहे सगळ्याला आहे. अगदी एक पैशाचा जीव आमेबापासून तर जीव कोटीतला सर्वात मोठा जीव ब्रह्मदेव. कारण ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते. सर्वांना कोणालाही आपण विचारा कशाची अपेक्षा आहे तर याच परमप्रयोजनाची अपेक्षा आहे. कोणाला? सर्वांना. मग तो कोणी असो, म्हणजे तो कोणत्याही स्थितीत असो, कोणत्याही अधिकारात असो, कोणत्याही संप्रदायातला असो, कोणत्याही पंथातला असो, कोणी असो, त्याला प्रत्येकाला वाटतं गेलेलं दुःख येऊ नये. म्हणजे कोणती निवृत्ती व्हावी? त्याची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. आणि झालेला आनंद आपल्यापासून दूर जाऊ नये. म्हणजेच परमानंदाची प्राप्ती व्हावी आहे ना. परमसुखाची प्राप्ती व्हावी असं कोणाला वाटत नाही? प्रत्येक जीव मात्राला वाटतं. बरं याच्याकरता प्रयत्न कोण करत नाही? सगळेच करतात. बरं प्राप्त झालं कोणाला? कोणालाच नाही. दुःख गेलं कोणाचं? कोणाचंच नाही. मग प्रयत्न आपण करत नाही का? बरं प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. मग हा परमेश्वर का प्राप्त होत नाही? व्यवहारात म्हणतात की नाही प्रयत्नांती परमेश्वर. आपले वैद्यवा म्हणायचे प्रयत्न करिता वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि श्रोत्याला विचारायचे हो की नाही? श्रोते म्हणायचे हो. मग घाला म्हटले घाण्यात, बघा किती तेल गळतं ते. असं बाबा पण म्हणायचे. याच्या प्रयत्नाची पराकाष्ठा सांगायची आहे का बाबा प्रयत्नाने काय होत नाही. म्हणजे हा जसं वाक्य आहे तसं तुकोबरायचं वचन आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. गीतेतला श्लोक आहे अभ्यासप्य समर्थोषी मत्कर्म परमोभव मदर्थमपी कर्माने कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. आणि माऊलीची ओवी आहे त्यावर. अभ्यासाचे बळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की काय होतं? विष की आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकळे अभ्यासे केले म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही या लागे माझ्या ठाई अभ्यासे मेळ असं म्हटलेलं आहे. किती किती अभ्यासाचं महत्त्व केलं. पण मग हा अभ्यास आपला चालू नाही का? कशाचा? दुःख निवृत्तीचा आणि सुख प्राप्तीचा अभ्यास कोण करत नाही? अहो जन्माला आलं मनुष्याला सुख दुःख नाही कळत सुखाचा आणि दुःखाचा भेद कळाला नाही तेव्हापासून हा अभ्यास चालू आहे. म्हणून आपण एक दिवस बोललो सुद्धा ते शेंबडं कार्ट आजोबाच्या करंगळीला धरून मंदिरात गेलं तर तेही म्हणतं देव बाप्पा सुखात ठेव. म्हणजे तिथूनच अभ्यास चालू झालेला ना. मला काय कर? सुखात ठेव. मला काय नको? दुःख नको. मज लागी दुःख व्हावे आईशी कोणी भावे ना जीवे. पण तरीही कोणाचं दुःख गेलं कायमचं? कोणाला सुख प्राप्त झालं कायमचं? कोणालाच नाही. बरं प्रयत्न करावं नाही तर मनुष्य इतका दक्ष आहे ना, इतका दक्ष आहे. ज्ञानोबराय म्हणतात जे एकोत्रेचे वाडी जळते आगी घाली ती उडी ते आणायासे सोगोडी सांडी ती घेवी. 100 रुपयाला शेकडा 1 रुपया व्याज भेटत असेल ना तर 100 रुपयाची जोखीम पत्करायला मनुष्य तयार आहे. म्हणजे थोडा जर लाभ आणखी काय जीविताची कुरुंडी वळू लागे कवडी मानी तृणाची जोडी वरी हाव.
गवताच्या कसपाटा एवढा लाभ होत झाला ना तर जीवन धोक्यात घालायला मनुष्य तयार आहे. मग एवढा मोठा अलभ्य लाभ यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि न विचाल्यते. मेरूपासून थोरे देह दुःखाचे रे डोंगरे दाटीचे पडी भरे परी चित्त न दटे. इतका जर अलभ्य लाभ प्राप्त होत असेल तर यापासून कोण मुकेल? कोण याच्याकरता प्रयत्न करणार नाही? बरं जाऊ द्या, कोण करत नाही? सगळे करतात आणि सगळ्याचं रचे पुढे ड ठरलेलं आहे. म्हणजे ते वाजत असे बोंब, ती बोंब चालूच आहे. बोंबा बोंब आहे उलटी. बोंब काही थांबली नाही. म्हणजे दुःख थांबलं कुठे? सुख प्राप्त झालं कुठे? याचा अर्थ मनुष्य प्रयत्न करतो, प्रयत्न करून सुद्धा साध्य प्राप्त होत नसेल तर समजावं आपल्या प्रयत्नात काहीतरी चूक आहे. आपल्या प्रयत्नात काहीतरी चूक आहे. आणि ज्ञानोबांनी तेही सांगितलं, स्वयंबुद्धीच्या बाही रिगाली तयाची शुद्धीच नाही, एक जानवेच्या डोई गर्वेची गिळले. मग येतं एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले तया आईलची थडी सरले मायाजळ. याचा अर्थ मज भरले म्हणजे भगवान परमात्म्याने केलेला जो उपदेश आहे ना, ते उपदेशाची अंमलबजावणी करून ज्याने आत्मचा साक्षात्कार घेतला तेच तरले, तेच तरणार आहे. म्हणजे परमात्मा तरी काय करणार? आपण आनंद शरणागती केल्याच्या नंतर माझ्या विठोबाचा काहीचा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु, गुरु तेथ ज्ञान, मग जीवमृके ज्ञान आणि ज्ञानाने मोक्ष, असंच येणार आहे ना. शेवटी आपल्याला स्वीकारावं तर लागेलच. म्हणजे याचा अर्थ नियत साधन काय हे आपल्याला माहिती नाही. आणि जे आपल्याला माहिती नाही ते जे माहिती करून देतं त्यालाच तर म्हणतात शास्त्र. त्यालाच काय म्हणतात? शास्त्र. नाही तर जे आपल्याला माहिती आहे ते माहिती करून देत असेल तर शास्त्राचं शास्त्रत्वच राहणार नाही. हित शंशनात शास्त्र इति उच्यते. हिताचा उपदेश करतं त्याला शास्त्र म्हणतात. आणि दुसरी व्याख्या पाहिली होती आपण, आज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रश शास्त्रत्वम. जे आपल्याला अज्ञाताचं ज्ञान करून देतं त्याला काय म्हणतात? शास्त्र. मग आपल्याला अज्ञात आहे. काय अज्ञात आहे? दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीचा उपाय काय हे आपल्याला काय आहे? अज्ञात आहे. हे आपल्याला अज्ञात आहे. मग त्याचं ज्ञान कोण करून देणार? शास्त्र. मग विचारसागर ग्रंथ काय आहे? शास्त्र आहे. ज्ञानेश्वरी काय आहे? शास्त्र आहे. आपलं सगळं संत वाङ्मय शास्त्र आहे. का शास्त्राचंही शास्त्र आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. शास्त्र आहे. मग शास्त्राने याचा उपाय तरी काय सांगितला? शास्त्राने याचा उपाय सांगितला मिथ्यात्व ज्ञान. काय उपाय सांगितला? मिथ्यात्व. कितीही मोठं स्वप्नातलं दुःख असू दे, कितीही मोठं स्वप्नातलं दुःख असू दे, ते कुठपर्यंत दुःख देतं? जाग होत नाही तोपर्यंत. माऊली म्हणतात, स्वप्नीची आघाया ओखद चिवोची धनंजया चकार वापरून तेवी आज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. स्वप्नातलं किती मोठं प्रचंड असं दुःख असू द्या, कुठपर्यंत तो गांजणार, कुठपर्यंत ते व्यथा त्रास देणार? जोपर्यंत आपण स्वप्नात आहे तोपर्यंत. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल राया. एकदा स्वप्नातून तो जागा झाला त्याच्याबद्दल काय निश्चय झाला? स्वप्नातल्या व्यवहाराबद्दल स्वप्नातून जागा झाल्याच्या नंतर त्याच्याबद्दल काय निश्चय झाला? मिथ्यात्व निश्चय झाला. मग मिथ्यात्व निश्चय झाल्याच्या नंतर स्वप्नातलं राज्य कामाला आलं का स्वप्नातलं मृत्यूने मेला? स्वप्नीचे राज्य का मरण? नोय हर्षशोकाचे कारण उपवडली आजान जियापरी. तो स्वप्नातून एकदा जागा झाला का स्वप्नातला तो दरिद्री झाला, ते दारिद्र्य त्याला आता दुःख देत नाही. स्वप्नात तो राजा झाला, शपथविधी घेत असला तर आता कोणतं त्याचा म्हणजे प्रधानमंत्री म्हणून कोणी त्याचं ऐकत नाही. का बरं? स्वप्नातलं येते. मग तसंच या जगाबद्दल सुद्धा जर ज्या दिवशी आपला खरंच म्हणजे शब्दाने कळणं वेगळं आणि अनुभूतीने कळणं वेगळं, तसा जर मिथ्यात्व निश्चय झाला तर जगातलं कोणतं सुख आपल्याला सुख देईल आणि कोणतं दुःख दुःख देईल? आहे ना. का सुख दुःखाच्या आतीत आपण होऊ? सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवम पाप मवापशशी. हे ना, ही स्थिती आपल्याला प्राप्त होईल. आणि त्याचं साधन आहे काय? मिथ्यात्व ज्ञान. मिथ्यात्व ज्ञान. ते मिथ्यात्व ज्ञान कधी अधिष्ठानाचं ज्ञान झालं का इतर सगळं मिथ्या. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. त्याच्याकरता हे जगत कसं आहे कळालं पाहिजे? मिथ्या आहे कळालं. मिथ्या म्हणजेच त्याला शास्त्रीय शब्द आहे अध्यस्त, भ्रमरूप आहे असं कळालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये 3 शब्द आहेत, अध्यास, अध्यस्त आणि अधिष्ठान. किती शब्द? 3. आता बोलायचं, 1 अध्यास, 2 अध्यस्त आणि 3 अधिष्ठान. तर त्या अध्यास जो झालेला आहे ना तो कुठे होतो? अधिष्ठानाच्या ठिकाणी. अध्यास होतो कुठे? अधिष्ठानाच्या ठिकाणी. आणि मग अध्यस्त कोण?
आहे ना, ज्याचा झाला ते आणि त्याचं ज्ञान. मग दृष्टांतामध्ये आपलं रज्जू सर्प, रज्जूवर कशाचा अध्यास झाला? सर्पाचा, म्हणून अध्यास कोणाचा? सर्पाचा. मग कोणाच ठिकाणी? रज्जूच ठिकाणी. आणि मग अध्यास तर कोण? नाही, रज्जूच्या ठिकाणी म्हणल्याच्या नंतर ज्याचा अध्यास झाला ते, कोणाचा अध्यास झाला? सर्पाचा. मग अध्यास तर कोण? सर्प आणि सर्पाचं ज्ञान. आता इथे 3 आहेत: अध्यास, आपला अध्यास, अध्यस्त, अधिष्ठान. मग अधिष्ठान कोण? रज्जू. अध्यास कोणाचा? सर्पाचा. आणि अध्यस्त कोण? सर्प आणि सर्पाचं ज्ञान. ठीक ना. मग अधिष्ठान कोण? बोला एकदा सर्वांनी. रज्जू. अधिष्ठान कोण? रज्जू. अध्यास कोणाचा? सर्पाचा. मग अध्यस्त कोण? सर्प आणि सर्पज्ञान काय आहे? अध्यस्त आहे. ठीक ना. अध्यास, अध्यस्त, अधिष्ठान हे झालं दृष्टांतात. मग तसं दार्ष्टांतामध्ये, नामसिद्धांतामध्ये अध्यास कोणाचा? तर तिथे वेष्टी समष्टी भेद घ्यायचा. वेष्टी म्हणजे एक आणि समष्टी म्हणजे अनेक. वृक्ष म्हणलं तर वेष्टी आणि जंगल म्हणलं तर समष्टी. मनुष्य म्हणलं तर वेष्टी म्हणजे एक मनुष्यत्व, आणि मनुष्यत्व, मनुष्य समाज ते काय झालं? समष्टी. एकाचा विचार केला का वेष्टी ना, सर्वांचा विचार केला तर समष्टी. तर वेष्टी समष्टी भेदाने आपण अधिष्ठान घेऊ. मग वेष्टी समष्टी भेद म्हणजे माया, तो नाथबाबाचं वचन, कल्पना विद्या तिने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेती. मग अधिष्ठान कोण? तर ब्रह्म. मग त्याच्यावर अध्यस्त कोण? अध्यास कोणाचा? मायेचा. मग अध्यस्त कोण? माया, माया कार्य. हे झालं समष्टी. आणि वेष्टी. अधिष्ठान कोण? साक्षी चैतन्य, त्यालाच आत्मा, प्रत्येक, तोमपद लक्ष आपण मागं पाहिले. आणि मग अध्यास कोणाचा? अहंकारादी बंधाचा. मग अध्यस्त कोण? अहंकार आणि अहंकारादी बंध, त्याचं ज्ञान. हे काय झालं? अध्यस्त. पदार्थ, पदार्थ ज्ञान म्हणलं का अध्यस्त. पदार्थ अध्यास, आणि ज्याच्यावर झाला ते अधिष्ठान. ठीक ना. मग आता आत्मा आणि ब्रह्म, घटाकाश आणि मठाकाश, दोन का एक हो? तत्वता एक आणि दिसायला दोन. म्हणजे दिसायला दोन आणि असायला एक. तसं ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य दोन का एक? एकच आहे ना. पण मग ते दोन नावं, जसं घटाकाश आणि महाकाश, हे दोन नावं कोणामुळे आले? घट या उपाधीमुळे. तसं ब्रह्मचैतन्य आणि जीवचैतन्य हे दोन नाव कोणामुळे आले? अंतकरण या उपाधीमुळे. काल आपल्या विषयाचा विचार पाहिला, अंतकरण या उपाधीमुळे. मग अंतकरण या उपाधीमुळे अंतकरण अवच्छिन्न जे चैतन्य आहे ते अंतकरण विशेषण झालं का त्या चैतन्याला काय नाव येतं? कालच पाहिलं आपण. अंतकरण विशेषण झालं का त्याला नाव काय येतं? प्रमाता, जीव, संसारी आहे ना. आणि तेच अंतकरण उपाधी झालं की मग साक्षी. बरोबर ना. उपाधी झालं का साक्षी नाव, आणि विशेषण झालं का प्रमाता, जीव, संसारी नाव येतं. मग तसंच या ठिकाणी. पण मग आता ब्रह्मचैतन्याचा आणि साक्षी चैतन्याचा भेद हा उपाधिकृत आहे का वस्तुगत आहे? उपाधिकृत आहे. जसं घटाचा आणि मठाकाचा उपाधिकृत भेद आहे, तत्वता भेद नाही. मग जसं आत्ताच आपण अधिष्ठान कोण म्हणलो? वेष्टीदृष्ट्या बोलायचं थोडंसं. वेष्टीदृष्ट्या अधिष्ठान कोण म्हटलं? आत्मा. अध्यास कोणाचा? सगळ्यांनी बोललं पाहिजे, अहंकारादी बंधाचा. आणि अध्यस्त कोण? अहंकारादी बंध आणि त्याचं ज्ञान. ठीक ना. आणि समष्टीदृष्ट्या अधिष्ठान कोण म्हटलं? ब्रह्म. अध्यास कोणाचा? मायाचा. आणि अध्यस्त कोण? माया, मायाकारी जगत. ठीक ना. पण खरं ब्रह्मामध्ये आणि साक्षीमध्ये जो भेद औपाधिक आहे, एक वस्तुकृत आहे? औपाधिक आहे. म्हणजे तत्वता ते दोन काही एकच आहे. मग आत्म्यावर जगत अध्यस्त, ब्रह्मावर अहंकारादी बंध अध्यस्त असं म्हणलं तर चालेल का? लक्षात नाही आला का? पुन्हा एकदा बोलतो आहे ना. चालेल. ठीक ना. कारण आत्मा आणि ब्रह्म जर एकच आहे तर आत्म्यावर जगत म्हटलं काय आणि ब्रह्मावर अहंकारादी बंध म्हटलं काय? त्यांच्यामध्ये भेद तो औपाधिक आहे ना. आणि आपलं एक वाक्य काल ठरलं शेवटी, आपण 3 वेळेला सगळे बोललो होतो. औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभ हानी करत नाही. बरोबर ना. औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभ हानी करत नाही. आणि मग अशी स्थिती असल्यामुळे त्यांच्यातला भेद कसा आहे? औपाधिक आहे. कोणातला? आत्मा आणि ब्रह्मातला. कोणती उपाधी लागली म्हणून?
अंतःकरण उपाधी लागली म्हणून. मग वास्तवता आत्मा आणि ब्रह्म काय आहे? एकच आहे. त्यामुळे आत्मा आणि ब्रह्म जर एकच आहे तर आत्म्यावर अहंकारादी बंध आणि ब्रह्मावर जगदंतपाती पदार्थ हे व्यष्टी समष्टी भेदाने आपण बोललो, त्या उपाधी भेद स्वीकारून बोललो. पण तो औपाधी भेद थोडासा विचाराने बाजूला जर सारला तर आत्म्यावर अहंकारादी बंध आणि ब्रह्मावर जगदंतपाती पदार्थ आहे ना, हे आपण म्हटलो. पण ब्रह्मावर अहंकारादी बंध आणि आत्म्यावर जगदंतपाती पदार्थ अध्यस्त आहे असं म्हणलं तर चालेल का? बोला ना हो. चालायला पाहिजे नाही, चालेल आहे ना, ऐक नाही, चालेल, चालायला पाहिजे, बरोबर आहे. पण आज असं ठाम उत्तर काय द्यायचं? चालेल आहे ना. पण कसं चालेल? विचार केलं तर चालेल. पण विचाराच्या अभावात आणि प्रक्रियेच्या भाषेत म्हटलं तर घटकाशाला घटकाशीच म्हणलं पाहिजे, मठाकाशाला मठाकाशीच म्हणलं पाहिजे. कारण घट म्हणलं का पोकळी मर्यादित आहे, मठ म्हणलं का त्याच्यापेक्षा जरी व्यापक असली तरी ती मर्यादित आहे. पण मठाकाशाला घटकाश म्हणून चालेल काय? घटकाशाला मठकाशी म्हणून चालेल का? आणि दोन्ही एक नाही काय? मग दोन्हीला एक म्हणून चालेल नाही का? चालेल पण आणि चालेल नाही पण आहे ना. उपाधी सहित म्हणलं तर चालणार नाही आणि उपाधी विचाराने बाजूला सारली तर चालेल. तसं प्रक्रियेच्या भाषेत म्हणलं तर आत्म्यावरच आद्यस्त म्हणलं पाहिजे अहंकारादी बंध, ब्रह्मावरच आद्यस्त म्हणलं पाहिजे जगदंतपाती पदार्थ. पण तो औपाधिक भेद आहे, वस्तुता अभेद आहे हे जाणलं तर मग कोणावरही काय आद्यस्त म्हणलं तरी चालेल. आणि मग त्या आद्यासात दोन प्रकार. कुठून कुठपर्यंत आलो बघा. अध्यासात किती प्रकार? दोन प्रकार. एक कार्याध्यास आणि दुसरा कारणाध्यास. काय काय? कार्याध्यास आणि कारणाध्यास. आता कार्याध्यास आणि कारणाध्यास दोन्ही अध्यास अध्यासच आहे. मग त्याला एकाला कार्याध्यास आणि एकाला कारणाध्यास का म्हणतात? तर दुःख देतात. मग दोन्ही दुःख देतात ना. हो, मग दोन अध्यास कशाला? म्हणजे दुःख देतात पण दोघांचे दुःख देण्याचे प्रकार वेगळे आहेत. काही दुःख साक्षात देतात, काही कोणाकडून तरी देतात. म्हणजे काही आपल्याकडे आपल्या मराठवाड्यात म्हणा आहे, त्यांचं काय आहे म्हटले, ते बोलायला बोलत नाही आणि पुढे काय म्हणतात? करणीला चुकत नाही, केल्याशिवाय राहत नाही, हे पण म्हणतात काही ठिकाणी आहे ना. म्हणजे काही काही दुःख देत नाही असं वाटतं पण ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. असा कोणता अध्यास? यात कारणाध्यास. असं कोणता अध्यास आहे? कारणाध्यास आहे. आणि उघड उघड दुःख देतो कार्याध्यास. आता ते कारणाध्यास आणि कार्याध्यास सहज आपलं हे रज्जू सर्पच ठेवू, दुसरं काही दृष्टांतात जायचं. आपल्या दृष्टांताचा एवढा आकाट्य आहे ना तो बदलावंच लागत नाही. त्यामुळे इतर सिद्धांत कसा असेल? काही काही लोक म्हणतात काय तुमचं तो वेदांत सुरू झाला का रज्जू सर्प आला. आणि ती रज्जू सर्पाच्या अतिरिक्त तुम्हाला घटपट आणि रज्जू सर्प याच्या अतिरिक्त काही दुसरं सुचतच नाही. अरे पण आमचे सिद्धांत इतके आकाट्य आहे. आचार्य शंकराचार्याने जे दिले तेच आमच्या माऊलीने दिले, जे माऊलीने दिले तेच आमच्या जोगमाराने दिले, जोगमाराने दिले तेच आमच्या गुरुजीने दिले, आणि आता आपण देतो ना आपल्या पुढच्याही पिढ्या तेच देणार. आमचे दृष्टांत जर इतके आकाट्य आहे ते कधीच बदलावे लागत नाही, तर आमचा सिद्धांत कसा असेल हा विचार करणं भल्याग्रस्त आहे ना. हा विचार कर, किती दृष्टांत आकाट्य आहे. मग रज्जू सर्प आपल्या आता पाचेला पोचलेला आहे. रज्जू सर्प जोपर्यंत आपण कीर्तन प्रवचन करत आहोत, वेदांत ऐकत आहोत किंवा सांगत आहोत, ते चिंतन करत आहोत, तर रज्जू सर्प येणार म्हणजे येणार. आणि तो कधी मरणार सुद्धा नाही आहे की नाही? कारण मरायला तो नाहीच आहे. तर रज्जू सर्पाने कळायला सोपं पडतं ना. आता हा कोण, ही कोण, कल्पना करा, इकडे बघा, ही कोण? रज्जू. आणि हा त्याच्यावर भासलेला सर्प आहे ना. मग ही रज्जू हा याच्यावर भासलेला सर्प. पण हा सर्प या रज्जूवर कधी भासला हो? मंद अंधकारात भासला. बरोबर आहे, मंद अंधकारात भासला. म्हणजे त्यावेळेला रज्जूचं ज्ञान होतं का अज्ञान? त्यावेळेला रज्जूचं ज्ञान होतं का अज्ञान? त्यावेळेला रज्जूचं ज्ञान होतं का अज्ञान? आहे ना. ज्ञान अज्ञान, सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. तीन वेळेला बोललो का थोडंसं एकाग्र अजून पटकन उत्तर द्यायचं. ज्ञान होतं का अज्ञान? तर ज्ञान अज्ञान. लगेच तुम्ही म्हणाला हा असं कसं बोलताय महाराज? ज्ञान असेल तर अज्ञान नाही आणि अज्ञान असेल तर ज्ञान नाही. मग ज्ञान अज्ञान कसं आहे ना? दोन विरोधी धर्म एका रज्जूरूपी अधिकरणात एका वेळेला कसे राहतील? पण दोन विशेष ज्ञान राहत नाही, दोन सामान्यही राहत नाही, पण सामान्य विशेष राहतात. दोन कीर्तनकाराचं पटेलच की नाही असं काही सांगता येत नाही, पण वादक कीर्तनकाराचं चांगलं पडतं आहे ना. म्हणजे वादक आणि कीर्तनकार असेल तर चांगलं पडतं, आणि ते दोन प्रेमाचे असेल तर त्यांचंही पडतं. पण यांचं पटेल की नाही शाश्वतीने, पण त्यांचं पडतं. तसं दोन विशेषाचं पटेल की नाही सांगता येत नाही, पण सामान्य विशेषाचं पडतं. मग सामान्य कोण आहे? ज्ञान आहे. आणि विशेष कोण आहे? अज्ञान आहे. कोणाचं? रज्जूचं. आणि त्या अज्ञानाचंच कार्य आहे कोण? सर्प. मग कार्य सर्प आहे म्हणून तोच झाला कोणता अध्यास? कार्याध्यास. आणि कोणाच्या अज्ञानामुळे?
रज्जूच्या. मग रज्जूचा अज्ञानामुळे जर भासला असेल तर अज्ञान झालं कारण, म्हणून का त्या रज्जूच्या विषय स्वरूपाचा अज्ञानच झाला दुसरा अध्यास, कारणाध्यास. मग अज्ञान कोणता अध्यास? कारणाध्यास. आणि दिसणारा सर्प कोणता अध्यास? कार्याध्यास. कुठे? दृष्टांतात आहे ना, दृष्टांतात. तसं आत्मा आणि ब्रह्म, आत्मरूप ब्रह्म किंवा ब्रह्मरूप आत्मा याच्या अज्ञानामुळे हे जगतरूपी कार्य भासायला लागलं की नाही, अहंकारादिबंध भासायला लागला की नाही. मग याला सुद्धा कारण काय आहे? ज्ञान का अज्ञान? यालाही कारण ज्ञान का अज्ञान? ज्ञान अज्ञान. यालाही कारण काय? ज्ञान अज्ञान. म्हणजे आत्मा ब्रह्माचा आपल्याला सामान्य रूपाने काय आहे? ज्ञान आहे. आहे असं ज्ञान आहे, पण ते ब्रह्म मीच आहे असं ज्ञान नाही. आणि असलं तरी ते विशेष रूपाने नाही, म्हणजे सामान्य रूपाने ज्ञान आहे, विशेष रूपाने अज्ञान आहे. तो अज्ञानच अध्यास आहे. कोणता? काय बरं? कारणाध्यास. त्या अज्ञानाचा अध्यास आहे. कोणता? कारणाध्यास. ठीक ना, कारण अज्ञान कारणाध्यास. त्या अज्ञानाचं कार्य अहंकारादिबंध आणि दिसणारं जगत हा कोणता अध्यास? कार्याध्यास. किती अध्यास झालेत? 2 अध्यास. मग कोणता दुःख देतो? दोन्ही देतात, पण एक साक्षात देतो आणि एक परंपरेने देतो. जो साक्षात दुःख देतो त्याचं नाव आहे कार्याध्यास. साक्षात दुःख कोण देतो? कार्याध्यास. आणि परंपरेने दुःख देतो कारणाध्यास. धृतराष्ट्र आणि दुर्योधन आहे ना, दोघंही पांडवाला दुःख देतात. पांडवाला कायम पाण्यात पाहतात. पांडवाचा लिलाव जितका होईल तेवढा लवकर कसा होईल याच्याकरता आवऱ्यात तळमळ करणारे आहेत. त्याच्यामुळे महाभारत युद्ध घडणार आहेत. पण ते दोन्ही अध्यास आहेत. पण धृतराष्ट्र कोणता अध्यास? कारणाध्यास आहे. आणि दुर्योधन कोणता अध्यास आहे? कार्याध्यास आहे. कारण दुर्योधन साक्षात कृती करतो, धृतराष्ट्र बोलत काही नाही पण कृती केल्याशिवाय राहत नाही, आहे ना. म्हणजे धृतराष्ट्र कोणता अध्यास आहे? कारणाध्यास आहे. दुर्योधन कोणता अध्यास आहे? कार्याध्यास आहे. हे आपल्याला कळण्याकरता दृष्टांत म्हणून. तसं अज्ञान कोणता अध्यास आहे? कारणाध्यास आहे. आणि अज्ञान कार्य दिसणारं व्यष्टी समष्टी जगत कोणता अध्यास आहे? कार्याध्यास आहे. कोण दुःख देतो? दोन्ही अध्यास दुःख देतात. कोणता परंपरेने दुःख देतो? कारणाध्यास. आणि कोणता साक्षात दुःख देतो? कार्याध्यास. मग दोन्ही अध्यास निवृत्त झाले पाहिजे की नाही? कारण दोन्ही अध्यास निवृत्त झाले तरच कोण निवृत्त होईल? दुःख निवृत्त होईल. कारण मज लागी दुःख व्हावे ना, आईशी कोणी व्हावे ना जीवे. आपल्याला दुःख नको आहे ना. दुःख कोणाचं कार्य आहे? अध्यासाच कार्य आहे. आणि अध्यास कोण आहेत? हे दोन आहेत. हे दोन म्हणजे कोण? कारणाध्यास, कार्याध्यास. आणि कोण दुःख देतात? दोघंही दुःख देतात. साक्षात दुःख देतो तो कार्याध्यास, परंपरेने दुःख देतो तो कारणाध्यास. मग आता दोन्ही गेले पाहिजे की नाही? मग आता हे अध्यास कसे, हे अध्यस्त पदार्थाची निवृत्ती कशाने होते? अधिष्ठान ज्ञानाने होते. त्याला काय तुमचा सिद्धांत आहे का? हो. काय आहे? जे ज्याच्या अज्ञानाने भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. जे म्हणजे अध्यस्त पदार्थ, ज्याच्या म्हणजे अधिष्ठानाच्या अज्ञानाने भासतात ते अध्यस्त पदार्थ त्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने निवृत्त होतात. बरोबर ना. मग अधिष्ठान रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प कोणाच्या ज्ञानाने निवृत्त होतो? रज्जूच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. त्याला दुसरा उपाय नाही. तसं आत्म्या व ब्रह्माच्या अज्ञानाने प्रतीतीला आलेले हे 2 अध्यास तज्जन्य दुःख हे कसे निवृत्त होईल? आत्मब्रह्माच्या ज्ञानानेच निवृत्त होईल. आणि म्हणून हे जगत काय ठरलं पाहिजे? आता अध्यस्त ठरलं पाहिजे. वा, काय ठरलं पाहिजे? अध्यस्त ठरलं पाहिजे. ते जर जगत सत्य ठरलं तर गई भैस पाणी में. मग एवढा वेदांत शिकून बिकून सुद्धा काही नाही, पहिले पाडे 25. पण जगत जर अध्यस्त ठरलं तर त्याची कशा निवृत्ती होईल? ज्ञानाने. कारण आपलं ठरलं निवृत्ती 2 प्रकारची, निवृत्ती 2 प्रकाराने, आणि निवृत्ती 2 ठिकाणी आहे ना. निवृत्ती 2 प्रकाराची कोणती? लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती. ती 2 प्रकाराने, क्रियेने आणि ज्ञानाने. ती 2 ठिकाणी, उपादानात आणि अधिष्ठानात. मग आता एक मग सांगा, जगत आद्यस्त ठरलं तर त्याची कोणती निवृत्ती होईल? आत्यंतिक निवृत्ती होईल. कशाने होईल? ज्ञानाने होईल. कशात होईल? अधिष्ठानात होईल. म्हणून मोक्ष कसा नाही? भावाभावरूप नाही. मग कोणता आहे? केवळ भावरूप आहे. काय होईल? केवळ भावरूप आहे. वा, बघा. मग तसं आता जगत कसं ठरलं पाहिजे? पहिले अध्यस्त ठरलं पाहिजे. पण पूर्व पक्ष, आता इथून पूर्व पक्षाची उभारणी. पूर्व पक्ष म्हणतो जगत अध्यस्त नाही. मग जग कोणता अध्यास नाही? दोन्ही अध्यास नाही. कार्याध्यासही नाही, कारणाध्यासही नाही, असा कोण बोलतो? पूर्व पक्ष. पण आता पूर्व पक्ष काय बोलणार आहे तिथपर्यंत आता जे आपण बोललो ते आपण पंक्तीमध्ये एकदा पाहू, आणि मग पुढचा विषय झाला तर पाहू, नाही तर मग उद्या पाहू. बघा, आतापर्यंतचा सगळा विषय आपल्या सर्वांच्या लक्षात आलेला आहे. फक्त पंक्तीमध्ये काय वाटलं तर आता बोलत चला.
प्रयोजनाविषयी विचार. वाचू. परिच्छेद दुसरा, आपला तरंग दुसरा आणि परिच्छेद 5 क्रमांकाचा काय बोलतात बघा. पहिले प्रयोजन शब्दाचा अर्थ सांगतात. प्रयोजन शब्दाचा अर्थ आपण जे म्हटलो ना 3 प्रकारचा, तर ते म्हणतात लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ काय करतात, कारण असं करतात. काय हो, काय प्रयोजन तुमचं? ते म्हणलं काय प्रयोजन म्हणजे विचारसागर ऐकायला आलो ना, अजून काय प्रयोजन आहे ना, ते प्रयोजनच झालं ना. प्रयोजन म्हणजे कारण असा अर्थ करतात. लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असा करतात. बरं, वेदांत शास्त्रात, हे कोणतं शास्त्र आहे आपण शिकतोय ते वेदांत शास्त्र आहे. वेदशांत वेदांत, वेदाचा अंतिम भाग म्हणजे उपनिषदे तत्वज्ञान आहे ना, शांकरी विद्या, ब्रह्मविद्या, ती विद्या याच्यामध्ये सांगितलेलं असल्यामुळे वेदांत शास्त्रात प्रयोजन शब्दाचा अर्थ काय करतात, फल असा करतात. प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा करतात. आणि म्हणून नेहमी एक वाक्य आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. म्हणजे मंदातला मंद व्यक्तीसुद्धा काय असलं तर प्रवृत्त होतो, प्रयोजन असेल. प्रयोजन म्हणजे कंसात फल असेल तर फल नाही, प्रवृत्ती नाही. फल आहे, प्रवृत्ती आहे. डॉक्टर बाबाचे एक वाक्य, बाबा म्हणत असतात, खरं तर आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात निष्काम कर्मयोगापासून आहे आणि त्याची समाप्ती नैष्कर्म्य दशेत आहे. हे खऱ्यातलं खरं आहे. तरीही आरंभाच्या काळात मनुष्य सकामतेतूनच प्रवृत्त होतो, तो निष्काम भावनेने प्रवृत्त होत नाही. खरं निष्काम कर्मयोगात येत नाही तोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही, निष्काम उपासना करत नाही तोपर्यंत विक्षेप जात नाही, हे खरं आहे. पण आरंभी तरी प्रवृत्त कशाने होतं मनुष्य, सकामतेतूनच. काही ना काही कामना ठेवूनच मनुष्य प्रवृत्त होतो. म्हणजे प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मुमुक्षुच्या अंतकरणात तरी काम नाही काय. पुण्यपुरुषी सदैव निष्काम म्हटले तिथे, पण वरवर पाहता काम नाही ना. कशाची, काही बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहोनी वडील निमिषपाणी काय मी उद्धार पावेन, पुसावेशे हेची वाटे, कोणी गावी आहे सांगा तो विठ्ठल. कामना नाही का, पण त्या कामनेला कामना म्हणू नये, पण वरवर पाहता प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. बघा मग प्रयोजन शब्दाचा अर्थ काय बोला, फल असा आहे. वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पत्तीच्या द्वारा, वेदांत शास्त्राचा अभ्यास केला तर ज्ञान होतं आपल्याला कोणतं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं. एखादा म्हणेल अहो एवढं वेदांत शास्त्र शिकलेत ते आणि त्यांना साधं घर कसं बांधव कळत नाही, वीर कुठे खोदावीची अक्कल नाही, वेडाच आहे तू, हे कसं शिकेल. या शास्त्राचं ते काय नाही, विषयच नाही किंवा अवांतर प्रयोजन नाही. या शास्त्राचा विषय काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. म्हणून हा ग्रंथ शिकला तर काय कळेल, जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईल का दुसरं काही होईल, दुसरं काही होणार नाही. म्हणून दुसरी काही कामना असेल आणि तो विचार सागरला आला असेल तर त्याने समजून चालावं, ही कामना आपली इथे पूर्ण होणार नाही. इथे कोणती कामना पूर्ण होईल, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. इथे काय प्राप्त होईल, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. खरं सांगा, जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर कोणती कामना राहील, कोणती कामनाच राहणार नाही. कारण आप्त कामस्तु का स्पृहा, एकदा पूर्ण काम झाला ना, काम नाही झालो पाहि रिकामा, आता फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बसुनी. तो म्हणेल आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली धावा तृष्णेच्या. कारण एकदा जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं का मुक्ती, आणि मुक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर काय, सगळ्या कामनेतूनच मुक्त झाला, कुठलीच कामना राहत नाही. म्हणून सकल कामना, त्याला म्हणतो आपण सौ सोनार की एक लोहार की, या न्यायाने सकल कामनेची आहे ना तृप्ती व्हावी. कामनेचा ते भक्त प्रल्हादाला का ध्रुवाबाला, मला ते सांगा तुम्हाला आठलं, भक्त प्रल्हादालाच ना भगवंत म्हणतात काहीतरी मागून घे, बरोबर, काहीतरी मागून घे. तो भक्त प्रल्हाद म्हणतो मी इतका वेळेला याला नको म्हणतो, तरी हा काहीतरी मागून घे म्हणतो. याचा अर्थ माझ्या अंतकरणात कुठेतरी सुप्त कामना असली पाहिजे. मग भक्त प्रल्हाद देवाला म्हणतो, देवा मला देऊच इच्छितो ना, तर तुला काही मागावं अशी कामना माझ्या अंतकरणातच होऊ देऊ नको, अशी माझी कामना आहे. ही माझी काय कामना, ही माझी अपेक्षा आहे. म्हणजे असं भक्त प्रल्हादाने मागत होतं. तसे मुक्तीची कामना अशी कामना आहे का तिच्यानंतर कुठली कामना शिल्लक राहत नाही, तिच्यानंतर कुठली कामना शिल्लक राहत नाही. मग वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून काय होतंय, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पत्तीच्या द्वारा किती दुःखाचा नाश होतो, त्रिविध दुःखाचा नाश. पहिलं दुःख आध्यात्मिक, दुसरं आदिभौतिक, तिसरं आदिदैविक. सहज आपण बोलताना त्यावेळेला प्रमाण पाहिले, जळे माझी काय लागला ओणावा, कोणतं दुःख, आध्यात्मिक. बाबाने एकदा शंका केली होती, आध्यात्मिक कसं म्हणायचं, ते तर दुसऱ्याकडनं झालेलं आहे. कारण ते शिवबा कासराच्या पत्नीने
ते दिले आहेत, पण ते शारीरिक पातळीवर फक्त घ्यायचं, पूर्ण अंगाने घ्यायचं नाही. आणि कोपला पाटील गावीचे लोक म्हटलं तर आदिभौतिक, आणि दुष्काळे आटेला द्रविणेला मान आदिदैविक, अशा त्रिविध दुःखाची निवृत्ती ज्या वेळेला बाबाजी चैतन्य भेटलेत आणि त्यांनी बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला, रामकृष्ण हरी. आपले आनंद आश्रम स्वामी महाराज सांगायचे, डॉक्टर बाबाही सांगत असतात, राम म्हणजे तत्, कृष्ण म्हणजे त्वम, आणि हरी म्हणजे अशी तत्वमशी महावाक्याचा उपदेश केला. आणि ते म्हटले कृतकृत्य झालं आहे ना, आता काही कामना नाही. म्हणजे कशाने कामना सगळ्या निवृत्त झाल्या? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने. म्हणून ब्रह्मात्मैक्य, जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पत्तीच्या द्वारा त्रिविध दुःखाचा नाश, आणि पुन्हा हे झाली अनिष्टाची निवृत्ती. आणि पुढे नित्य, आणि पुन्हा कसा? निरुपाधिक. कारण सोपाधिक आनंद नित्य राहूच शकत नाही. नित्य कोणता आनंद राहतो? निरुपाधिक आनंदच राहतो. सोपाधिक आनंद नित्य का राहू शकत नाही? उपाधी जर अनित्य आहे तर त्यापासून आनंद नित्य राहील कसा? आता आपल्या आनंदाचा स्रोत, आनंदाचा विषय समजा हा माईक आहे, माईकच आहे, मग तो नित्य आनंद देऊ शकेल का? कारण ती सोपाधिक असल्यामुळे तो जर अनित्य आहे, त्याचा जर पाक प्रध्वंसाभाव आहे, तर त्याच्यापासून नित्य आनंद होईल, प्राप्त होईल कसा? पण निरुपाधिक कोण आहे? परमात्मा आहे. मग त्या परमात्मा स्वरूपाचा जो आनंद आहे तो नित्य आहे. आणि त्या नित्यानंदापुढे आनंद तो कोण? विषय सुखबाई बापुढे ते सीन, जेथे न सरेची वैकुंठ सदन शेष शाहित्री कुठं भुवने हो. म्हणून म्हणतात वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून बघा, नित्य, निरातिशय. नित्य म्हणजे त्रिविध परिच्छेद रहित. निरातिशय असं म्हणा, नित्य म्हणलं का काल परिच्छेद नाही आहे ना. आणि नित्य पुढं काय ते हा देश परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद. म्हणजे तो आनंद सर्व वस्तूत आहे म्हणून वस्तू परिच्छेद नाही, तो आनंद सर्व देशात आहे म्हणून देश परिच्छेद नाही, आणि तो सर्व आनंद कालात आहे म्हणून काल परिच्छेद नाही. असा त्रिविध परिच्छेद रहित आनंद, म्हणून त्याला म्हणतात निरातिशय. तत्समय दुसरा नाही आणि त्यासारखाही दुसरा नाही. असा नित्य काय निरातिशय आनंद रूप कशाची प्राप्ती होते? ब्रह्मसौख्याची प्राप्ती. हे काय आहे? फल आहे. काय आहे ते? परम प्रयोजन आहे. कशाचं? विचार सागर ग्रंथाचं. आणि त्याचं अवांतर प्रयोजन कोण? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. तो या ग्रंथाचा काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. पुन्हा काय आहे? विषय आहे. मग व्यवहारात जी अनेक प्रकारची दुःखे आपल्याला अनुभवास येतात, अनेक प्रकारची म्हणजे हजारो प्रकारची असली तरी आध्यात्मिक तरी असेल, आधी भौतिक तरी असेल, किंवा आधी दैविक तरी असेल, याच्या पलीकडे दुःख नाही. मग व्यवहारात जी अनेक प्रकारची दुःखे आपल्याला अनुभवाला येतात आणि त्यांचा कोणत्याही लौकिक उपायाने, आध्यात्मिक दुःख निवृत्ती करण्याकरता काय उपाय केला होता? जेवण करणं किंवा ते औषध उपचार करणं. आणि आधी भौतिक दुःखाकरता शस्त्रास्त्र बाळगणं, आणि आधी दैविक दुःखाकरता मंत्रतंत्र आदी उपाय करणं. पण त्यापासून दुःखाची निवृत्ती झाली नाही का? झाली. पण कोणती होत नाही? लयरूप होते. कोणती होत नाही? आत्यंतिक होत नाही. कोणती अपेक्षा आहे? आत्यंतिक निवृत्तीची अपेक्षा आहे. म्हणजे त्याचा अर्थ ते त्याचं नियत साधन नाही. मग त्याचं नियत साधन काय आहे ते आपल्याला कोण सांगणार? शास्त्र सांगणार. आणि ते कसं सांगतात बघा. आता व्यवहारात जी अनेक प्रकारची दुःखे आपल्याला अनुभवास येतात आणि त्यांच्या कोणत्याही लौकिक उपायाने आत्यंतिक नाश होत नाही हे आपण पाहतो. हा आपला काय आहे? अनुभव आहे. आणि अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. पण तरीही आपल्याला माहिती आहे लौकिक उपाय आपण करतो त्याने याची आत्यंतिक निवृत्ती होणार नाही हे आपल्याला माहिती आहे. तरी लौकिक उपाय करणं आपण थांबत नाही आणि इच्छा काही निवृत्त होत नाही. ते म्हणतात सर्व दुःख नाश आणि परमानंद प्राप्ती व्हावी अशी जीवाची काय आहे? इच्छा आहे. ती काय होत नाही? नाहीशी होत नाही. जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखही निवृत्त होत नाही. मग जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणे काही नाही, शक्यच नाही. व्यवहारात मनुष्य कोणत्याही स्थितीत असो, कोणत्याही स्थितीत म्हणताना इथे मोठा ऐश्वर्याने संपन्न असो म्हणजे करोडपती असो किंवा रोडपती असो आहे ना, मोठा पदाधिकारी असो किंवा सगळेच त्याच्यावर अधिकार गाजवणारे असो, कशाही कुठल्याही स्थितीमध्ये तो असो. एवढंच नव्हे कोणत्याही अधिकारावर असो, कोणत्या स्थितीत म्हणलं तर म्हणजे मला वाटतं जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा कुठल्याही अवस्थेत घ्या किंवा कोणत्या स्थितीत म्हणण्यापेक्षा बालपण, तरुणपण, वृद्धपण, कौमारम यौवनम जरा असं म्हटलेलं ना. मग ते बालस्थितीत असो, तरुणपणात असो, वृद्धपणात असो, कोणत्याही स्थितीत असो, कोणत्याही अधिकारावर असो,
कोणताही अधिकार म्हणजे अगदी गाव पातळीवर सरपंच असेल नाही तर देश पातळीवर पंतप्रधान असेल, अशा कुठल्याही अधिकारापदावर तो आला तरी, किंवा किती ऐश्वर्य संपन्न असो, किती ऐश्वर्य त्याच्याकडे असो, म्हणजे अगदी इंद्राकडे जसं ऐश्वर्य आहे तसं इंद्रासारखा ऐश्वर्य संपन्न जरी असला, फार काय सार्वभौम राजा. सार्वभौम शब्दाचा अर्थ समुद्र वलयांकित या दिग्मंडळाचा एक छत्री सम्राट, ज्याला कोणी प्रतिद्वंद्वी नाही. असा कोण होता? तो अर्जुनाचा अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षिती. राजा परीक्षिती असा का? कारण ते बघा ना तुम्ही, ते कलीचं ज्या वेळेला तो दमन करतो ना, त्यावेळेला कलीला तो मारणार, देहदंडाची शिक्षा करणार. तर कली म्हटलं असं करू नका, मला जीवदान द्या. शरण आला, म्हटले चल शरण आला, तुला मरण नाही पण माझ्या राज्यात थांबायचं नाही. तो म्हणू लागला, महाराज या पृथ्वीवरच पूर्ण तुमचं राज्य आहे, मी जाऊ तर कुठे जाऊ? जाऊ तो मैं कहाँ जाऊ, ते आहे ना, ते हर घर बैठ रावण बैठा असं काहीतरी आहे, इतने राम कहाँ से लावू, आहे ना. तसं तो म्हणला, मी तुमच्या सर्व पृथ्वीवर तुमचंच राज्य आहे, मी कुठे जाऊ? म्हणले आता तुमच्याच राज्यात मला काहीतरी स्थान द्या, मर्यादित द्या. आणि मग मी तिथे राहतो. त्याला 3 स्थान दिले आणि तो म्हटला तुम्ही मोकं पाहूनच दिले, एखादं तरी चांगलं स्थान द्या जिथे हवंपही येतील, आहे ना, म्हणजे चांगली लोकं येतील आणि मग माझा चमत्कार त्यांना दाखवता येईल. मग त्याला दिलं, म्हणले सुवर्णात राहा. आणि मग सगळं प्रकरण काय पुढचं घडलं तूर्त आपल्याला ते काही विषय नाही. पण जसं सार्वभौम राजा कसा, राजा परीक्षिती सारखा. त्याला पंचदशीमध्ये व्याख्या केली काय, युवारूपीचे विद्यवान निरोगदृढ चित्तवान सैनुपेता सर्व पृथ्वी वित्तपूर्ण प्रपालयन सर्व मानुष्यकर भोगाही अनुमानंद स मानुषानंद उच्चते. असं पंचदशीमध्ये ते आनंदाचे प्रकार सांगत असताना हे जे वर्णन केलेलं सार्वभौम असणाऱ्या मनुष्याला जो आनंद प्राप्त होतो त्याचं म्हणजे सार्वभौम राजाचं एक प्रकारचं वर्णन केलेलं आहे. युवा असावा, तरुण असावा, रूपवान असावा, दासदासी नौकर चाकर सगळ्यांनी अनुकूल असावा, त्याला प्रतिद्वंद्वी कुणी नसावा आणि हे सगळं भोगून त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलीच कामना नसावी. अशाला जो आनंद होतो ना तो मानुषानंद, आणि तो कोणाला प्राप्त होतो? ते एका सार्वभौम असणाऱ्या छत्र सम्राटाला तो आनंद प्राप्त होतो. म्हणून म्हणतात फार काय सांगावे, एखादा सार्वभौम राजा असला तरीही त्या राज ऐश्वर्याने त्याचे सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होते का? होत नाही. आणि होणं शक्य तरी आहे का? शक्यही नाही. असं कोणाला माहिती नाही? सर्वालाच माहिती आहे. म्हणजे अगदी सामान्य बसून आपण निवांत बसून बाबा म्हणत असतात, आनंदाश्रम स्वामी महाराज सांगायचे काय ते परमार्थ म्हणजे काय धांगडधिंगा नव्हे, कधीतरी डोक्याचं पागोटं खाली काढावं, निवांत विचार करत बसावं का सगळ्या दुःखाचं मूळ जड काय, मूळ कारण आहे, कशामुळे आपण एवढं होरपळायला लागलो, कशामुळे एवढं दुःख होऊ लागलं. बरं, दुःख निवृत्ती करता प्रयत्न करतो तरी ते दुःख जात का नाही? आनंद करता आपण प्रयत्न करतो तो आनंद प्राप्त होत का नाही? याचा विचार निवांत बसून केल्याच्या नंतर आपल्याही लक्षात येतं का आपण जे प्रयत्न करतो ना ते प्रयत्नच कुचकामी आहे, ते प्रयत्न तिथपर्यंत पोहोचवणारच नाही. आणि जे प्रयत्न आपण करतो ते लयरूप निवृत्तीचे आहे आणि आपल्याला तर निवृत्तीची आत्यंतिक निवृत्तीची अपेक्षा आहे. मग लयरूप निवृत्तीचं साधन केलं आणि आत्यंतिक निवृत्तीची अपेक्षा ठेवली, कसं बरं होईल? व्यवहारात म्हणतात नाही, रोग आहे मशीला इंजेक्शन देऊ लागला पखालेला, ते कसं होईल? तसं आपलं जे नियत साधन आहे ते जर केलं नाही तर ते साध्य आपल्याला प्राप्त होईलच कसं? पण मग नियत साधन करण्याची इच्छा नाही काय आहे, मग करत का नाही? माहिती नाही. आणि का माहिती नाही? कारण ते स्वयंबुद्धीला कळतच नाही. आणि मग जे स्वयंबुद्धीला कळत नाही ते जे कळून देतं त्यालाच शास्त्र असं म्हणतात. ते आता बोलतात बघा, ते म्हणतात त्या राज ऐश्वर्याने त्याचे सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होत नाही, होणे शक्य नाही. असे सामान्य विचारी मनुष्यासुद्धा निर्विवाद, त्याच्याबद्दल कुठलाही वादविवाद नाही, निर्विवाद कबूल करणे भाग आहे. आता बघा ठळक अक्षरात देतात, मनुष्य बुद्धीला जे कळणं शक्य नाही ते समजून देणे हेच शास्त्राचे शास्त्र. खरं मनुष्यबुद्धी इतकी आहे ना का मनुष्य इतका आज बलवान प्राणी आहे, परमात्म्याने त्याला बुद्धी दिल्यामुळे जगात असं कुठंच नाही का तिथे मनुष्य गेला नाही, आहे ना. सगळीकडे तो गेला. चंद्रावर गेलेत, ते मंगळावर गेले, चंद्रावर गेले, सूर्यावर गेलेत, अजून ते नाही गेले का? बरं बरं, रामकृष्ण जाणार काही दिवसाला. हा ठीक आहे, चालेल. नाही जाऊ शकत, बरं तुमचं खरं जाऊ शकत, तुमचं खरं. आपल्याला तिथे काही दृष्टांतात काही घेणं नाही, आपला सिद्धांत काय तो बघा. ते संदीप महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं काल परवा पंचदशीमध्ये, पण ते मी आठवतो, मला ते आठवणं खूप ते गोड केलं. हा, मनुष्य अंतराळात जातील म्हटले पण अंतरात जात नाही. काय गोड वाक्य ते बोललेत. मनुष्य अंतराळात जातील पण अंतरात जात नाही. आणि अंतराळात गेल्याच्या नंतर दुःख निवृत्त होत नाही, अंतरात गेल्याच्या नंतर दुःख निवृत्त होतं. आणि ते अंतराळात जाण्याचे उपाय माहिती आहे, कारण ते विज्ञान सांगतं. पण जिथे विज्ञान संपतं
तिथून अध्यात्माची सुरुवात होते. आणि अध्यात्म अंतराळात नाही नेत, अंतरात नेतं. आणि तो अंतरात्मा आहे, तो ज्ञान झाला का दुःख जातं. सांगा ना. रामकृष्ण आहे. काय गोड वाक्य बघा. साधन आपण खरं आहे डोक्यावर घेतो पण डोक्यात घेत नाही. आणि ज्या दिवशी आपण डोक्यात घेऊ त्या दिवशी कार्यच झालं आहे ना. म्हणजे त्याच्याकरता आपण हे म्हणजे हेच त्याचं नियत साधन आहे. आणि नियत साधन कोण सांगतं मग? हे सत्संगतीत सत्शास्त्राच्या श्रवणाने केल्याच्या नंतर कळतं बाई सता संताची संगती कळू आले कमळापती आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. काय बोलतात बघा. मनुष्य बुद्धीला जे कळणे शक्य नाही ते समजून देणे हेच शास्त्राचे काय आहे? शास्त्रत्व आहे. प्रत्येक जीव मात्र सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाच्या प्राप्तीची इच्छा असते. जीव मात्र म्हटलं म्हणजे मनुष्यच नाही, इथे पशु पक्षी कीटक जीवजंतू सगळेच आले. प्रत्येकाला इच्छा आहे काय? दुःख नको आणि सुख हवं. तुम्ही आपल्याकडे बघा. आता मी बघितलेलं आहे आमच्या घरी गावी असताना ते बैल असतात, गाई असतात, आपल्याकडे हे पशु पाळतात. ते बैलाला कधी ते वडिलांच्या हातात ते हे पाहिलं ना, काय त्याला म्हणतात, बैलाला मारायचा नाही चाबूक घोड्याला असतो, बैलाला कोरडा टांग्यावर, आणि बैलाला ते आसूड जास्त असतो. शेतकऱ्याच्या हातात काय असतो? आसूड असतो. किंवा ते आरी टिपरू म्हणतात त्याला. ते पुढे ते पुराण म्हणतात का? रामकृष्ण तुमच्याकडे शब्द पुराण आहे बघा. आमच्या अलीकडे जालन्याकडे ते आरीचं टिपरू म्हणतात त्याला आहे ना. ते पुढे त्याचं लोखंडाचं त्याला आहे ना. आणि ते जर ते वडिलांच्या हातात पाहिलं ना, ते नंद्या यू नाही यू नाही, कुत्र्याला म्हणतात यू नाही असं करतात ते ऐकलेलं आहे बरं का, आहे की नाही तर असं केलं ना, असं करतात. आणि असं केलं का ते बैल काय करतो? जवळ येतो. मग कधी त्यांच्या हातात काही खायला म्हणजे किंवा खायला जरी नसलं पण ते आरी टिपरू किंवा आसूड कोरडा नसला का मग तो नंद्या जवळ यायचा. पण ते एका हातात घासही आहे चांगला किंवा ढेप आहे किंवा ते कणकीतला उंडा आहे, पण दुसऱ्या हातात त्यांचं टिपरू दिसलं आणि त्याने काहीतरी अगोदर गुन्हा केलेला असला, तुम्हाला मारायला धावलेला असला, मग तो जवळ दूर असला तर मारता येत नाही. मग ते असं घास दाखवून जवळ केलं का तर तो तिरप्या नजरेने पाहायचा. तो म्हणायचा हां हे दाखवतात पण हे हाणणार आहे, तो दूर पळायचा. दृष्टांत एवढ्याच करता सांगितलं, हे घडलेलं पाहिलेलं मी. कारण त्याला सुद्धा काय इच्छा आहे? दुःख नको आहे, सुख आहे. म्हणजे फारसं त्यांना त्यातला विचार नाही. जितका मनुष्यबुद्धीच ठिकाणी विकसित आहे तितकी त्या पशुपक्षीची बुद्धी विकसित नाही, पण त्यांना सुद्धा दुःख नको आहे आणि सुख हवं आहे. मी तर स्वामीजीचे असं ऐकलं, ते हिमालयाच्या जंगलामध्ये नाही, ते वृक्ष आहे ना ते भयंकर प्रचंड उंच वाढतात. म्हणजे हजार फुटाची वृक्ष आहेत, एकापेक्षा एक उंच. त्या वृक्षसुद्धा कशाला उंच वाढतात? त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे वृक्षामध्ये सुद्धा. कारण जो वृक्ष जितका उंच वाढेल ना तितकं काय होतं? सूर्यप्रकाश त्याला आधी भेटतो. आणि जितका सूर्यप्रकाश आधी भेटतो ते मुळं आपल्या त्यांचे ते काय असेल त्या शिराबिरा म्हणा, त्याचा नसा, त्याच्याद्वारा ते खाली पाठवतात प्रकाश, आणि त्याच्याद्वारा ते जमिनीतून ते अन्न बनवतात. आणि त्या अन्नापासून, त्यांच्या खाद्यापासून ते काय होतात? सुख प्राप्त होतं. म्हणजे त्यांची सुद्धा स्पर्धा कशा करताय? सुखा करताय. आणि दुःख नको आहे. म्हणजे वृक्ष वेली प्रत्येकाला. तो जाऊ द्या ना दूरचं. आपल्या तुकोबरायाच्या जीवनात बघा, ती शिळा, तुकोबराय त्या शिळेवर स्नान करायचे म्हटले. आणि राजे शिव छत्रपतीने ते नजरान दिला तर महाराज म्हणतात सोने रुपये आमामृतिके समान, माणिक पाषाण खडे जसे कंठी मिरवा तुळशी, पुष्कळ वृत्तांत तिथला आहे. पण राजेला वाटलं का बाबा तुकोबराय रोज वैराग्याबद्दल बोलतात, समाजाला परधनावर आशा ठेवू नये. आणि मग त्याने काय केलं? त्या शिळेवर ठेवलं म्हटले. आणि त्या सेवकाला सांगितलं तिथे नजर ठेव, कारण त्या का प्रकरणानं महाराजापर्यंत गेलं म्हणजे आपलं कार्य झालं. पण त्या शिळेवर ठेवल्याच्या नंतर तुकोबरायाने त्या शिळेचाच नकार केला, त्या शिळेचाच स्वीकारला नाही स्नान करायला. त्या शिळेला वाचा फुटली म्हटले, मैपती बाबांनी लिहिलेलं आहे. ती म्हटली मी तुमच्या संघाकरता इथे थांबले आणि तुम्ही माझा त्याग का केला? म्हटले मग माझ्या अंतकरणात विरक्ती आहे, विराग आहे, माझ्या संगतीत राहून सुद्धा तुला अजून धनाचा राग आहे, मग तुझा मी स्वीकार कसा करू? ती म्हटली मी नाही, त्यांनी आणून ठेवलं. तू स्वीकारलं कसं? त्यांनी आणून ठेवलं. म्हटले मग महाराज आता घडूनही चूक घडली, मी करू काय? कारण मला तर तुमचा संघ पाहिजे. म्हणजे मग प्रायश्चित्त. म्हणजे काय करू? म्हणजे 5 वेळेस स्नान करून ये इंद्रायणीत. आणि ती शिळा गेली म्हटले 5 वेळेस. तिने आपण जसे ते उठक बैठक मारतो ना तसे 5 वेळेस ती बुचकळली इंद्रायणीत, वर आली. आणि मग तो कोबऱ्याने त्याचा स्वीकार केला. म्हणून तर तिचं एवढं दिव्य मंदिर आहे आज. पण तिला सुद्धा आशा कशाची आहे? सुखाची आशा आहे ना. कारण सुख असंत समागमे
नित्य दुनावे तुझी या नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो. आहे ना, स्वहिता कारणे संगती साधूची असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुखाकरताच आहे ना. याचा अर्थ काय, कोणाला इच्छा नाही सुखाची प्राप्तीची दुःख निवृत्तीची, म्हणून तिथे जीव मात्र घेतलं. जीव मात्र नाही, अगदी पाषाण जड यांना सुद्धा अपेक्षा काय तीच आहे. म्हणून तर नामदेव महाराज काय अभंग कोणाला आठवत असलं सांगा, पाषाण करीची तरी पायरीचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐशे करी, वृक्ष करी तरी तुळशीचे निमिषे, तुझे द्वारी वसे ऐशे करी. म्हणजे काय, प्रत्येक योनीमध्ये दुःखाची निवृत्ती सुखाची प्राप्तीची अपेक्षा आहे. म्हणून तिथं शब्द वापरला ग्रंथकाराने कोणता, जीव मात्र. म्हणजे प्रत्येक जीव मात्राला सर्व, अरे बापरे रामकृष्ण हरी, थोडंसं वेगात वाचतो गाड्या, 2-3 मिनटं द्या. मी ते इकडं बघितलंच नाही आज. प्रत्येक जीव मात्रास सर्व दुःख निवृत्तीची आणि परमानंद प्राप्तीची काय परमसुखाच्या प्राप्तीची इच्छा असते. हे कोणत्याही धर्मातील, कोणत्याही धर्मातील, ख्रिश्चन धर्मातला असू दे, यहुदी धर्मातला असू दे, सनातन हिंदू धर्मातला असू दे, प्रत्येकाची इच्छा काय हीच आहे. कोणत्याही पंथातला, अनेक पंथ आहे ना, दादोची पंथ, हा रामकृष्ण हरी असे आपला वारकरी पंथ, बरोबर आहे, पंथ आहे ना तो, हे सगळे असणारी पंथ. आणि काही काही पंथाचा विकास काही काही भागात विशेषत्वाने, असं सगळे पंथ असेल, कुठलाही संप्रदाय असेल, सम्यक प्रदाय येते, म्हणजे सम्यक रूपाने एका ये हृदयचे ते हृदय घातले, अशी ज्ञानाची अविच्छिन्न परंपरा चालते. त्याला कोणता त्याला म्हणतात संप्रदायातील, कोणत्याही संप्रदायातील, कोणत्याही धर्मातील, कोणत्याही पंथातील माणसास, मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक असो. आस्तिक म्हणजे धर्मश्रुती वेदाला मानणारा, आणि वेदाला मानणारा नसेल तर तो नास्तिक. कबूल करणे भाग आहे. काय कबूल करणे भाग आहे, का बाबा जीव मात्राला दुःखाच्या निवृत्तीची परमानंदाच्या प्राप्तीची अपेक्षा आहे. म्हणजे सर्व जीवांचे ध्येय काय आहे, एकच आहे, साध्य एकच आहे. अहो तुम्ही म्हणाला असं कसं, कोणाचं निवडणूक लढवणं हे साध्य असतं, कोणाचं कीर्तनकार होणं, कोणाचं दिंडी चालक होणं, कोणाचं फडकरी होणं, कोणाचं मठाधिपती होणं, प्रत्येकाचं साध्य वेगवेगळं आहे. तुम्ही काय बोलता, नाही नाही, त्यांना विचारा मठाधिपती कशाला व्हायचं, दिंडी चालक कशाला व्हायचं, कीर्तनकार कशाला व्हायचं, आहे ना, गान कोकिळा कशा करता. अंतिम एकच आहे, दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. म्हणजे अंतिम ध्येय, शेवटचं ध्येय हे प्रत्येकाचं काय आहे, एकच आहे. अंतिम साध्य, अंतिम ध्येय हे एकच आहे. आणि त्या साधनाची प्राप्तीस कोणताही लौकिक उपाय काय नाही, साधन नाही. हा कोणाचा अनुभव नाही, सर्वांचा अनुभव आहे. म्हणून सर्वानुभवी गोष्ट सिद्ध आहे. तात्पर्य काय, तात्पर्य साधन काय आहे, अज्ञात आहे. आणि त्या अज्ञात साधनाचे ज्ञान कोण करून देतो, वेदांत करून देतो. म्हणून वेदांत काय आहे, शास्त्र आहे. कारण शास्त्राची व्याख्या आहे, अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रशे शास्त्र होतं. आणि लक्षणात कोण बसतं, वेदांत बसतो. म्हणून वेदांत काय आहे, शास्त्र आहे. वेदांत काय आहे, शास्त्र आहे. म्हणून वेदांत म्हणजे काय, म्हणजे वेदांत म्हणजे उपनिषदे. किती, उपरी दश उपनिषदे आहे ना. जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुकुटे सुगंधे सोबती भले. म्हणून म्हणतात वेदांत म्हणजे उपनिषद. आणि ते वेदांत शास्त्र जगन मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा काय आहे, उपाय. म्हणजे मिथ्यात्व निश्चय, किती मोठं दुःख होऊ दे, एकदा मिथ्यात्व निश्चय झाला का, बाबांचा शब्द आहे, त्याला कंबरच बसली, म्हणजे त्याला पुन्हा दुःख त्याचं होतच नाही. किती आता वडील गेलेत आहे ना स्वप्नात, किती दुःख होतं हो. पण वडील स्वप्नात गेले तरी किती दुःख झालं. जागा झाल्याच्या नंतर काय, काहीच नाही. म्हणजे मुलगा झाला, खूप मोठा आनंद झाला, पण मुलगा झाल्याच्या नंतर सकाळी तू पेढे वाटत नाही. वडील गेल्याच्या नंतर, उठल्याच्या नंतर दशक्रियेच्या अंत्यसंस्काराची तयारीला लागत नाही. कारण का, दोन्ही ते काय, स्वप्न आहे, मिथ्या आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मिथ्यात्व निश्चय एकदा झाला का, अनुकूल घटना घडू दे नाही तर प्रतिकूल घडू दे, विधायक घडू दे नाही तर विघातक घडू दे, कुठलाही परिणाम ते आपल्या अंतःकरणावर करत नाही. म्हणून जगन मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा उपाय सांगते कोण, वेदांत शास्त्र. व्यवहारात मिथ्या शब्दाचा अर्थ काय करतात, नाशिवंत एवढाच करतात. पण मिथ्या शब्दाचा अर्थ या ठिकाणी नाशिवंत असा नाही. परंतु वेदाने प्रतिपादन केलेले जगत मिथ्यात्व याहून कसे आहे, निराळे आहे. म्हणजे ते निराळे आहे म्हणजे कसे आहे, तर ते जसे आहे तसे ते उद्या सांगतील. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु